ठाकरे गटाकडून जो आहे तो विजयी जल्लोष या ठिकाणी केला जातोय। निवडणूक आयोगाकडून अजूनपर्यंत अधिकृतरित्या अनिल परब यांची घोषणा झालेली नाही, परंतु त्या अगोदरच जो आहे तो जल्लोष जो आहे तो जल्लोष या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्व गुलाल उधळत पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जर आपण जर परिस्थिती पाहिली तर अजूनपर्यंत निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर झालेला नाही, परंतु त्या अगोदर या ठिकाणी सर्व पदाधिकारी जे आहेत सर्व पदाधिकारी या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही महत्त्वाचे नेते देखील जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अमोल कीर्तीकर स्वतः या ठिकाणी पोहोचलेत। अमोल भैया, अनिल परब यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय, पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून जल्लोष या ठिकाणी नक्कीच अनिल परब साहेबांचा विजय नक्कीच होता। आम्हाला फक्त एवढंच बघायचं होतं की आम्हाला किती पर्सेंटेज मतं मिळतात आणि मला असं वाटतं आतून ज्या बातम्या येत आहेत 70% जास्त मतदान हे अनिल परब साहेबांना मिळालेलं आहे आणि परत एकदा या पदवीधर मतदारसंघावरती शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं वर्चस्व आहे हे सिद्ध झालेलं आहे। ज्यावेळेस पदवीधर मतदार ही निवडणूक जाहीर झाली होती तेव्हा भाजपकडून वारंवार आरोप केले जात होते की कुठेतरी ठाकरे गटाकडून जो आहे ते पदवीधरांचे प्रश्न सोडवले जात नाहीत असा वारंवार आरोप केला जात होता। हे प्रत्युत्तर म्हणायचं का पदवीधरांना? बघा कसं आहे की तसं बघायला गेलं तर जर का पदवीधरांसाठी जर का कोणी काम केलं असेल तर ते शिवसेनेने केलेलं आहे। लोकाधिकार समितीच्या माध्यमातून आणि कामगार सेनेच्या माध्यमातून अनेक पदवीधरांना नोकरी नावण्याचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यामुळे पदवीधर हे शिवसेनेवरती त्यांचा विश्वास होता, विश्वास आहे आणि या इलेक्शनमध्ये तो विश्वास असाच आहे हे अधोरेखित झालेलं आहे। आपण अगोदरपासून पाहतो की भाजपचे सर्व नेते जे आहेत ते किरण शेलार जे पदवीधरचे उमेदवार होते भाजपचे त्यांच्यासाठी मैदानात उतरले होते, त्यांना कुठेतरी अनिल परबांनी पराभव केलाय। मला असं वाटतं ही इलेक्शन ही नेत्यांची नाही आहे, ही इलेक्शन ही कार्यकर्त्यांची आहे आणि उद्धव साहेबांसोबत नेत्यांसोबत अनेक असंख्य कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्त्यांच्या जीवावरतीच ही पदवीधर मतदारसंघ निवडणूक लढवण्यात आलेली आहे। मंजू पेडणेकर माजी नगरसेवक आहेत, काय सांगाल? जल्लोष जोरात आहे, आपण देखील अनिल परबांच्या प्रचारामध्ये मोठमोठ्या ठिकाणी जात होतात, परिस्थितीचं हे करून घेत होतात, ठिकठिकाणी प्रचार देखील जोरदार सुरू। आपण पुन्हा पाहिला की मुंबईकरांचा जो विश्वास आहे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेवर आहे। ज्या पद्धतीने पदवीधराने पूर्ण उद्धव साहेबांवर विश्वास दाखवून अनिल परब साहेबांचा विजय आज आम्ही इथे साजरा करत आहोत, तर मुंबईचा प्रत्येक नागरिक, प्रत्येक माता भगिनी यांचा पूर्ण विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेवर आहे हे आजच्या निवडणुकीच्या निकालावरनं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। आणि गेले 35 वर्ष हा गड, सुशिक्षित लोकांचा गड हा शिवसेनेकडे, उद्धव साहेबांकडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे राहिल्याने आता येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक असो, मुंबईकर भरभरून उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभे राहतील हे आजच्या निकालाने सिद्ध केले। आपण पाहतो की गेल्या 35 वर्षांपासून मुंबईचे पदवीधर जे आहेत ते आमच्या सोबतच आहेत असा विश्वास जो आहे तो पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातो। कॅमेरामॅन संतोषसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।